बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला फाइंड डी बाय डी एक्स ऑफ वाय इफ वाय इक्वल्स टू, बघा वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू 2 प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग याला काय डिफरन्शिएट करायचं आता. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे येणार dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 2x प्लस कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग इथं काय dy बाय dx ॲज इट इज राहणार. 1 मिनिट आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. ठीक आहे, आता 2x म्हणजे काय कॉन्स्टंट रेस टू एक्स दिलेलं आहे. मग आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स जर असेल तर त्याचं काय येतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना इथं नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, कॉस ऑफ 3x दिलेलं आहे. म्हणजे इथं कंपोजिट फॉर्म्युला यूज करला. मग कंपोजिट फॉर्म्युला कोणता आहे आपला, डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय येतं, आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन ऑफ, इथे येणार आहे एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, सॉरी कॉस एक्स नाही, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स. मग इथं काय एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यावा लागेल आणि तो मल्टिप्लाय करावा लागेल याला. ठीक आहे, मग याचा आता या फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करायचं. मग इथं काय येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग आता बघा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार, डी बाय डी एक्स ऑफ 2x प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ 3x. ठीक आहे, मग याच्यानुसार बघा ॲक्च्युली आता ही टर्म वरती पाहिजे होती, नंतर फॉर्म्युले पाहिजे होते. ठीक आहे, मी इथं रिअरेंज करून घेतो. याच्यामध्ये खूप भारी प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, ही टर्म वरती घेतो. तसं जर कॉलेजमध्ये जर असलं शिकवायला, कॉलेजमध्ये काही करता नाही येत, चुकलं की मिटवावं लागतं, परत लिहायला लागतं. पण इथं काय बॅक साईडला पण जाता येतं, असं सरळ पण करता येतं, तिरकं लिहिलं तर त्याच्यानंतर ना त्याला रिअरेंज पण करता येतं, स्टेप पण कॉपी करता येतं, पुढच्या पेजवरती कॉपी करून पण घेऊन जाता येतं. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या, इकडची साईड तर तशीच राहणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता 2x म्हणजे इथं काय 2x इंटू लॉग ऑफ 2. ठीक आहे, प्लस आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं काय येणार आहे, मायनस साइन ऑफ 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x. ठीक आहे, हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 2x इंटू लॉग ऑफ 2 प्लस, आता बघा प्लस मायनस, आता हे मायनस साईन जर आपण बाहेर घेतलं तर इथं प्लस मायनस मायनस होणार, आणि इथं येणार आहे बघा 3x डेरिव्हेटिव्ह काय येतो 3 येईल, कारण की कॉन्स्टंट बाहेर जाईल आणि x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार. म्हणजे इथे येणार आहे 3 साइन ऑफ 3x. ठीक आहे, मग हेच काय आपलं फायनल आन्सर, हेच काय आपलं फायनल आन्सर आहे. बघा मग आपण इथं काय केलं, पहिले डिफरन्शिएट केल्यानंतर ना आपल्याला इथं कॉस ऑफ 3x आणि 2x, मग 2x साठी a फॉर्म्युला यूज केला, कॉस ऑफ एफ ऑफ एक्स दिलेलं होतं मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, मग 2x इंटू लॉग 2 प्लस ब्रॅकेटमध्ये आलं साइन एक्स कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x, मग 2x इंटू लॉग 2 मायनस 3 इंटू साइन ऑफ 3x. ठीक आहे, मग हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. एक मिनटं,